अब तक आपने गोवा वाले व्लॉग पार्ट 1 में देखा ये मिसळ खाण्यासाठी 120 अब पार्ट 2 में देखना आगे वाला सस्पेंस। एक प्लेयर इथं आहे, एक प्लेयर व्हिडिओ काढला का? पाहू दे पाहू दे. क्या पागल तू रे? हे आला आमचं प्लेयर. टट्टी करके कमबॅक किया हमने. भाई सारी बार आण्याचा प्लॅन होता. अरे भाई कोणीतरी केलं माहिती का ते? काय अरे कोणीतरी बोल. आता आम्हाला जायला भीती वाटते ना. आता नाही भीतर आमच्या बाजूला मध्ये जाऊन इकडे लागणार का बाहेर जाऊन लागू इकडे टाकायचं आता. 2 दिवसाचा तर गाईज हा आमचा इथं आज मुक्कामाचा दिवस नाही आहे. आम्ही इथून रात्री निघणार आहोत. तर हा ते आनंद झोपलेले आहे. तर मित्रांनो आता आपण एक काम करू, आता आपण झोपू, थोडा आराम करू, कारण की रात्री आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. तर भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी 7ला सगळे अमरच्या लग्नासाठी. वापरा ना इंग्लिश पटापटा. कसं पाठांतर करताय मग? पाठांतर करताय ना? हु इज पाठांतर? He is an editor. He know about English. And he use the Duolingo app. Duolingo for which language? Spanish. And he don't know about English language. Motherfucker. Now you tell him how know you English language very well. Tell him. So tell me about V4 subject. V4 मतलब V1 V2 V3 V4 ing form. What is the formula of past tense? These people have sharp off Vidyapit. His face is like penis. मित्रांनो आता आपली शादी सगळी आटपलेली आहे. हे बघा पसारा, हे बघा हे बघा हे 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 बघ हे चोर. अरे आण्या नको आई कहाण्या आण्या. हे बघा हा व्लॉग येणार आहे हॉटेलवाल्यांनो. हजर पाहिला तर कथा मी चेक जर केलं बाई गुतले. अरे बाप आपल्याला माहितीच नाही कोण चेकआउट मारणार आहे. पैसे आमराकडून घेतील. यार त्या कॉफीच्या ह्या पुढ्या घे ना. ह्या पुढ्या घ्या ना. आमराकडून नाही घेते. अरे हे घ्या ना तुम्ही. हे टाक रे हे टाक. हळू बोला 3 कान लावून ऐकलं ना तुम्ही पक्क्यात बॅग कधी रोज चेक केले त्यांनी त्याला ऐका तिकडून कान लावून सगळं मी सगळं ऐकलं. तुम्ही काय चोरला काहीच नका करू.
का आवरा जाणं पटकन आपल्याला. तर मित्रांनो आम्ही किरे आहे भाई नको का मारू पाहिले हो तो खुशाल. अरे आण्याच्या याला मॅच होतोय ते. आणि द्यायला मॅच होत आहे ना ते आता ती बॅगले फुगन आहे काय नाही. अरे हे काय एवढी मोठी इम्प्रेस काय काय घेणार तू थोडी कुतणार आहे तुझी बॅग आहे गिऱ्या आनंद बर ना. तुम्ही तुम्ही नाही आम्ही हे भाई तू आहे का याच्या सोबत कार्तिक आहे का. अरे नको ना आण्या बस रे एडिटर आहे 40-50 हजार रुपये कमवतो फक्त त्या 50 रुपयाच्या गोष्टीसाठी. असं रे कसं वाटतंय तुला फायनली आपण गोव्याला चाललोय कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. खाली बारीक क्लिप मध्ये किती जण बसता भाऊ. चला गरीब हा बॅग अरे यार या बॅगा अरे बाप हे अरे उघड दाबणं पटकन. कोणाची आई चांगली होती ती एक कट करून ऍड केला. ही बॅग ठेव ना किरे ही बॅग घे ना. त्या बॅग वर बॅग जाती ना बसतो ना आपण. देणार आहे ना लय हौस आली तुला. खेळा बंद अरे त्या बॅग वर ठेवणार आहे. हा जाऊ दे चला जा भाऊ जा खाली जा. चल रे खाली चल ना खाली पायरी नाही ती बोटाची नको. चल का चल ना खाली. हा मग उचल ना. आजचा दिवस झालेला आहे सांगा. नाही झालेला आहे. आता खरी म्हणजे हा ट्रेलर पण नव्हता हा टीजर होता. आता हा ट्रेलर आणि पिक्चर तर बाकी आहे. समजलं का तुले सुंदू एकदा तुझी बारी होती ना एकदा माझी बारी झाली आता. नाही येणार चला ना तिचा उस्तर. मित्रांनो फ्री प्रमोशन करतोय. जर तुम्ही कधी आले लातूरला तर हलाज मध्ये रॉयल एम्पिरियल काही ना काही काही चांगलं नाही आहे. चांगलं पण काही दिलं नाही. 2600 रुपये म्हणे 2600. 10 रुपयाचे साबण आणि किती रुपयाचा 5 रुपयाचा शॅम्पू ढापून आलेलो आहे आम्ही. 600 खूप गरीबीत आहे रे आम्ही. 600 करून आपल्याकडे घेऊ शकतो. हे गरीब नळाला मग गरीब आहे ना रे ते. पहिल्या वेळेस चालते रे हॉटेलमध्ये. हे गाईज आता आम्ही आलोय तुळजापूरला. आमचा ऍक्च्युली प्लॅन होता सोलापूरला जाण्याचा बट काही रिझनमुळे किरण बोलला की तुळजापूरला यायचं आणि एकदा गोष्ट देवीचं नाव आल्यावर तर मागं पुढे पाहिलं नाही. आम्ही डायरेक्ट टर्न मारला ना आता आम्ही आलोय तुळजापूरला. ही आमची पूर्ण गँग आणि असं नीट राज नीट हाय लागेल. हाय माझाच ब्लॉग आहे हा म्हणजे ब्लॉग ऍक्च्युली रातचा आहे बट आता सगळे घाई गडबडीत पुढे चालले. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता. फक्त 20 मिनिट्स बाकी आहे आता मंदिर क्लोज होण्यासाठी. सो आता सगळे पळत आहे. राजा काय मोबाईल तर घेऊन पळतो. चल व्हिडिओ चालू आहे फक्त स्ट्रगल चालू आहे. मित्रांनो फक्त पळतोय दर्शना कुठे अरे खाली
हॅलो 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 गाईज वी आर रिच नेक्स्टच्या टाइमवरती पोहोचला आता. भाई मेहनत का फल यस. तर मित्रांनो आमचं फायनली एवढी मेहनत करून दर्शन झालेलं आहे. ते पण काही क्षणात खूप त्या ठिकाणी प्रोफाईल त्या ठिकाणी खूप जास्त लाईन लागते, गर्दी होते. त्या ठिकाणी आमच्या इथं फक्त मॅक्झिमम किती 10 मिनिट, 5 मिनिट्स. तुम्हाला कळलंच ब्लॉग मध्ये आम्ही किती स्पीड मध्ये नाही थांबायचं होतं, असं करून हाकलून दिलं ते सांग ना. कोणी तिथं. अरे बट क्लोजिंगचा टाइम झाला होता ना, तरी दर्शन तरी झालं. झालं guys, भेटत तरी नाही झालं लवकर. guys. आणि आमच्या एवढा गुद आहे, आम्हाला व्हिडिओ दिवसाचं नाही काढायला लावला तरी मी काढला पाहिजे. वाव. पण फक्त बारीक एकदम बारीक फ्रेम मध्ये आलेली. दिवसाचं पार नाही फेडणारं दृश्य आज पाहिले अरे guys. यार. एकदम मजा आली. अरे अजून यार. तर खूप adventure 10 होणार आहे. मिनिटं Just होते wait पण and watch. गाईज It's आता worth it. आता रात्रीचे The वाजले किती? spiritual kind of 10 minutes of our life is something different guys. It's खूप not खूप मनाला एकदम शांती not वाटली. able to tell आणि in आता words, but it's different kind of experience we just have. यस 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 यस. आणि आता वाजले 10, 10:30. आता जायचंय आम्हाला. आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन कडे वळत आहे. Things become happiness to us. या काय लाईन बोलली भाऊ. थॉट ऑफ द डे काय स्मॉल स्मॉल छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खुश करून लागतात. खुश करून मराठीत सांग. तर गाईज आपण आता जात आहोत गोव्याच्या दिशेने. गोवा आहे, पण त्या रूट मध्ये काय होऊ शकतं ना, हे आम्ही नाही सांगू शकत. अनप्रेडिक्टेबल. अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहेत त्या. ते नसतात का, जेव्हा गॉड काही करतो किंवा काही इन्सिडेंट घडतात ते अनप्रेडिक्टेबल असतात. हा, तसं ते राहणार आमच्या आहे. सोबत होणार. आणि भाई आणि हा हा tour पण ना- दुसरा टूर आहे आमचा. दुसरा गोव्याला जायचा. किती मात चालू आहे बघा. 2024 फेब्रुवारी. ऍक्च्युली आम्ही येणार तर भरपूर जण होतो, हे, पण काही प्रेडिक्टेबल क्वचित- माणूस आहे क्वचित लोकं प्रेडिक्टेबल असतात. माणूस आहे. प्रेडिक्टेबल मी बोललो भाई 5च जण राहणार. दादा बोलला शेवटी दादा बोलला की 5च 5 जाणार आहे, पण मला ऍक्च्युली कळलं नाही. नाट लावली होती ऍक्च्युली लागतच ए, नव्हते एवढे ए, जण. नाथ भेट काही नाही भाऊ. आपण प्रेडिक्टेबल माणूस आहे. आपण जे बोलतो ते होतच. त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट आपण तर पहिले भद्रवाडी हा. विचारलं त्याला मी पाय पडताना, पहिले ट्रिप ओके पण नॉट ओके. नाही मी सगळ्यांना सांगत राहतो की आपण म्हणजे हे मला विचारतं, माझं सजेशन घेतं की राज भाऊ सगळं ठीक कारण की होतं. असं नाही की आम्ही त्याला उगाच चढून देतोय. ऍक्च्युली खूप इन्सिडेंट घडले असे, ते इन्सिडेंट मुळे लय मोठे कांड आणि झाले. त्यात मी असे कांड झाले ते predictable अजून पण लक्षात आहे लक्षात आहे. आम्हाला. काय हा आपल्याला नाही. चला गाईच, चल भेटू आपण ह्याच रात्रीतच भेटू. जास्त लांब नाही आहे, आहेच लगेच. बाय. मित्रांनो आम्ही फक्त हे ना रात्रीचे वाजले, किती वाजले रे, 2 वाजले आहे. आणि आम्ही हॉटेल शोधत फिरतो कारण की आम्ही काही खाल्लेलंच नाही. आणि सगळ्यांना मॅगी ऑमलेट वाटतंय. बघा बरं काय आहे का, काही आहे का विचार खायला. दादा इथं हॉटेल आहे का कुठं? आपल्याकडे काही भेटन का विचार. अंडा बुर्जी काय आहे का खाण्यासाठी? चलो उतरा. बुर्जी नाही का बुर्जी? अंडा पाव आहे का पाव? चला. महादेव हॉटेल कुठे आहे? महादेव बागेली महादेव हॉटेल ती चालू राहते ना. काय करायचं रे मग? इथं अंडा भुर्जी देत आहे ना ते. तरी खाऊन घेऊ. हा ना, अंडा भुर्जी भेटते ना. काय करायचं तुम्ही सांगा. अंडा भुर्जी भेटते ना. एक मॅगी खाऊन घेऊ मग सकाळी झोपलेली खूप झालं. पिझ्झा म्हणे महादेव. चला खाऊन घेऊ. का अंडा भुर्जी नाही इथं? आहे ना. मग चला ना मग. मग चल ना कोण उतरा. खाल्लं होतं ना मग. चला मित्रांनो. our dinner is fixed right now at 2 PM. मित्रांनो 2 वाजेचं रात्रीचं जेवण आम्ही करतो. ए कार्तिक थांब. कुठे आहे? आम्हाला इथे भेटलेली आहे एक टपरी, हॉटेल JJ इन, RS स्नॅक्स अड्डा. आता आम्ही खाणार अंडा भुर्जी. सिंगल काय
डबल कितीला? 60 रुपये. हा तेवढंच आहे. बाकीकडे 80 रुपये. तुला खायचं आहे का नाही? तिथं नाही भेटलं ना मग युटर्न घेऊ. आता तुला खायचं आहे की नाही? खायचं आता गेले सगळे, काही जेवायचं नाही आता डायरेक्ट आहे ना, आता डायरेक्ट गोव्याला जायचं आहे. चला नाही भेटला तर इथून वापिस येऊ ना. हा मग जमतं. मला नाही का खूप पद्धतशीर जेवण करायचं. असे जोडलं पाहिजे हे ना. असतो पण काय लय भूक लागेल. काय अडचण नाही. दादानी ना लय प्रेम दाखवलं यार. प्लीज असं लोकांना आहे ना सोडून नका जाऊ. चीज घेऊन ये मग. चला महादेव हॉटेल जिंदाबाद. नाही भेटलं तर रिटर्न ह्या दादाकडे येणार आहे आम्ही. त्याने आता काय मला हॉटेल भेटलेलं आहे ते पण खूप गाढ मस्ती करून. तुला नाही भेटलंय ते कोणतरी सांगितलंय. आणि ते पण मेन सांगलीची पोरं बेस्ट आहे. त्यांनी आम्हाला ऑप्शन दिले. सांगलीचे पोरं 4 पोरं होते. आता आम्हाला इथं रस्ता आली का बच्चा है क्या खाली. सगळं दादा महादेव रेस्टोरेंट दिख गया है. महादेव रेस्टोरेंट. अरे पोरं इथंच आले का? दादा जेवतो आता. डायरेक्ट जेवताना दाखवले भूक लागली. याचं जिंदगीचं मोठीच फिक्स व्हायलेलं आहे. एव्हरीवेअर ही जस्ट वॉन्ट दॅट थिंग दॅट. कार्तिक इकडे बघ ना. काय म्हणणं काय यार? बिवेअर ऑफ दिस काइंड ऑफ हा? काय सांगू मी आता. काही सांगू तुला. हे दोघांची गोष्ट. जिथं खायला भेटतं ना त्याच्या पुढे तुझंच लगेच गोष्ट अशी कळाली स्पष्ट. किती भारी मॅच. हे आमचे ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर कधीच हारच नाही मानत यार. काय काय होतं काय माहिती. एनर्जी जे ती अलगच. तर कशाच ए तर बोल हे धमकीत दिली ती ना आधी. कोण जो मागण ना. मला काही नाही. सकाळी नाश्ता माशी नाही झाला पाहिजे. आनंद म्हणणं काय आता. आनंद असं म्हणतोय की दुपारी संध्याकाळी फिरायला जायचं उद्या. झोपायचं म्हणजे संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी तब्बल 5 वाजलेले. तर आम्ही न थांबता न काही स्टॉप घेता आमच्या साहेबांनी गाडी चालवत आम्हाला इथपर्यंत आणलंय. आणि मागच्या 2 वर्ष पहिले पण आम्ही ह्याच स्पॉटला येऊन थांबलो होतो आणि आता पण आम्ही ह्याच स्पॉटला 4 महिन्यावर थांबतोय. आणि ॲज वी नो पुढचा प्रवास इज समथिंग डिफरंट. तुम्हाला दिसेलच तो. आता एक अलग प्रकारे एक अलग घाट दिसणार आहे. त्याला अंबोलीचा घाट असे म्हणतात. त्या ठिकाणी धुके कधी असले तर आयुष्यपर्यंत गाण फाटणार आहे. या ठिकाणी सर्वांना आम्ही आता जागी ठेवणार आहे. कारण की लवडा 4 ठिकाणी 4 जणांना बघायला लागतं. आणि माणूस उठलाय आमचा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. तब तक के लिए लाइक करो, शेयर करो एंड सब्सक्राइब जरूर करना.